आणि आता ही बातमी आहे हिंगोलीतून। वादळी वाऱ्यासह जोरदार आलेल्या पावसाने शेतकऱ्याचं मोठं नुकसान झाले। आंब्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाल्याने शेतकरी चिंतेत आलाय। आंब्याच्या झाडाला एकही आंबा पाहायला राहिला नाही। अचानक आलेली वादळी वाऱ्यासह गारपीट यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झाले। बीडमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपीट झाली आहे। रस्त्यावरून वाहणारं पाणी पाहून रस्ता आहे की नदी हे समजायला मार्ग नाही। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। अचानक आलेल्या अवकाळी पावसाने हिंगोली शहर झोडपून काढले आणि यामध्ये कलिंगड, टरबूज आणि ज्वारी या पिकांचं मोठं नुकसान झाले। शेतकऱ्याचं 3 एकर असणारं टरबूज त्यातलं एक टरबूजही पाहायला मिळत नाही। अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। शेतकरी चिंतेत आलेत। वादळी वारा आणि गारपिटीने ज्वारीचं शेत झोडपून काढले। उन्हाळाभर राब राब राबणार आणि शेवटी हे पाहायला मिळणार। शेतकरी आता चिंतेत आलेत। यामध्ये जवळजवळ सगळ्याच पिकांचं नुकसान झालंय आणि ज्याचं पीक वाचलं त्या शेतकऱ्याचं नशीब म्हणायचं। परभणीमध्ये चक्रीवादळामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय, तसंच अवकाळी पावसाच्या सरीही कोसळल्यात। या अवकाळी पावसाचा उन्हाळी पिकांना आणि फळबागांना मोठा फटका बसलाय।